आणि मान्यवरांच्या हस्ते पूजन होत आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ द्वितीय सरसंघचालक परमपूजनीय श्री माधव सदाशिवराव गोळवलकर यांच्या विचारांची ज्योत तेवत ठेवण्यासाठी प्रतिवर्षी श्री सिद्धेश्वर शैक्षणिक संकुल ही व्याख्यानमाला आयोजित करत असते व महाराष्ट्रातील नामवंत विचारवंतांचे विचार ऐकण्याची बौद्धिक मेजवानी गत 19 वर्षापासून माजलगाव वासियांना उपलब्ध करून देत आहे। काल या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प रामायणातील राजकारण या विषयावर माननीय श्री काशीकर साहेब सर यांनी प्रथम पुष्प गुंफले, तर आज आपल्यामध्ये द्वितीय पुष्प गुंफण्यासाठी माननीय श्री शेषाद्रीजी डांगे हे उपस्थित आहेत। आज ते विकसित भारताचा अमृत कालखंड हे पुष्प गुंफणार आहेत। मान्यवरांना विनंती, दीप प्रज्वलन देखील आपण करून घ्यायचं। श्री सत्यनारायणजी लोहिया हे माजलगावचे भूमिपुत्र आहेत तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बालपणापासूनचे स्वयंसेवक आहेत। ते पूर्व जिल्हा कार्यवाह पदाचे दायित्व देखील त्यांनी पार पाडलेले आहे। आणीबाणीच्या काळामध्ये 18 महिने कारागृहात त्यांना वास करावा लागलेला आहे। सध्या प्रथित कर सल्लागार व कर सल्लागार असोसिएशनचे पूर्व अध्यक्ष हे देखील पद त्यांच्याकडे आहे। छत्रपती राजर्षी शाहू अर्बन बँकेचे पूर्व अध्यक्ष, त्याच पद्धतीने मराठवाडा अर्बन बँक असोसिएशन औरंगाबाद 2 टर्म पूर्व अध्यक्ष तथा विद्यमान अध्यक्ष, त्याच पद्धतीने सध्या भारतीय माननीय शेषाद्री डांगे अण्णा यांचे मूळ गाव धाराशिव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बालपणापासूनचे स्वयंसेवक, संघदृष्ट्या धाराशिव शहर कार्यवाह देवगिरी प्रांत महाविद्यालय विद्यार्थी प्रमुख, कुटुंब प्रबोधन प्रमुख, विद्याभारती देवगिरी प्रांत उपाध्यक्ष असे दायित्व निभावून सध्या विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थांचे पश्चिम क्षेत्र मंत्री आहेत। वक्तृत्व, लेखन, चित्रकलेची आवड जोपासणारे अण्णा त्यांचे लेखन विविध वृत्तपत्र, मासिक, विशेष अंकातून प्रसारित होत असते। त्याच पद्धतीने तपस्वी चॅरिटेबल ट्रस्टचे कोषाध्यक्ष, लोकसेवा समिती, माजलगाव नगरीतील प्रतियश व्यापारी, शाळेचे विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, त्यांचे स्वागत माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष प्रशांतजी भानपे करत आहेत। यानंतर पुढील स्वागत माननीय श्री ॲडव्होकेट विश्वासजी जोशी कार्यवाह स्थानिक व्यवस्था मंडळ यांचे स्वागत करण्याची विनंती मी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कोपले सर यांना करतो। यानंतर व्याख्यानमालेच्या आजच्या पुष्पाचे प्रायोजक माननीय श्री ओंकार उत्तमप्पा खुरपे यांचे स्वागत स्थानिक समन्वय समिती सदस्य
तथा निवृत्त शिक्षक तथा अर्थ समिती अध्यक्ष माननीय श्री बळीराम अप्पा सोळंके सर करतील तशी मी त्यांना विनंती करतो. बळीराम गुरुजी आपल्या प्राथमिक विद्यालयामध्ये शिक्षक होते. माननीय श्री ओंकार कप्पे हे प्रतियश उद्योजक तथा संघदृष्ट्या जिल्हा सहसंपर्क प्रमुख तथा कार्यकारी संचालक UK फार्मर प्रोड्युसर कंपनी तसेच महानंदा मल्टीस्टेटचे अध्यक्ष आहेत व सरस्वती पब्लिक स्कूल व स्कूल ऑफ स्कॉलर या 2 शैक्षणिक ठिकाणी ते अध्यक्षपद भूषवत आहेत. त्यांचे स्वागत बळीराम गुरुजी सोळंके करत आहेत. यानंतर आजच्या सत्राचे दुसरे प्रायोजक श्री सिद्धेश्वर कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे कार्यवाह म्हणून श्री आसाराम, त्यामुळे नागरगोजे अण्णा यांना विनंती करतो की त्यांनी आसाराम कोरडे सरांचं स्वागत करावं, त्याच पद्धतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील द्याव्या. नागरगोजा सर माजी मुख्याध्यापक तथा स्थानिक समन्वय समिती सदस्य हे पद त्यांच्याकडे आहे. सिद्धेश्वर कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे कार्यवाह हे देखील आजचे प्रायोजक आहेत. व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्री पवनजी मानधने यांचे स्वागत करण्याची विनंती मी जगदीशजी साखरे यांना करतो. माननीय जगदीशजी साखरे सदस्य स्थानिक समन्वय समिती यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्री पवन मानधने यांचे स्वागत होत आहे. यानंतर व्याख्यानमाला समितीचे कार्यवाह श्री शिवाजीराव हेंडगे सर यांचे स्वागत माननीय श्री बाळकृष्ण तेरकर हे करतील. श्री शिवाजी हेंडगे सर प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत व त्यांचा सत्कार करण्यासाठी श्री बाळकृष्ण तेरकर हे स्थानिक समन्वय समितीचे सदस्य तथा विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. यानंतर माननीय श्री विष्णुपंतजी कुलकर्णी केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, तसेच आजच्या सत्रासाठी उपस्थित सर्व स्थानिक संस्था सभासद, प्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, पालक, पत्रकार, शिक्षक बंधू भगिनी यांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करतो. यानंतर गोळवलकर गुरुजी व्याख्यानमालेच्या दुसऱ्या पुष्पासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले श्री सत्यनारायणजी लोहिया यांना मी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. माननीय श्री सत्यनारायणजी लोहिया. सिद्धेश्वर शैक्षणिक संकुलाच्या परमपूजनीय गोळवलकर गुरुजींच्या व्याख्यानमालेच्या निमित्ताने कार्यक्रमाच्या साठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आजचे प्रमुख व्यक्ती श्रीयुत शेषाद्रीजी डांगे, ज्यांना आपण अण्णा डांगे या नावाने ओळखतो, केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य, या संकुलाचे कार्यवाह श्री विश्वासजी जोशी आणि बाकी सर्व मान्यवर,
उपस्थित सर्व भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेवर प्रेम करणारी मंडळी, शिक्षक बंधू भगिनी, पूजनीय गुरुजींच्या नावाने जी व्याख्यानमाला सुरू झाली होत आहे, ज्यांच्या नावाने आपण ही व्याख्यानमाला सुरू केली त्या पाठीमागचा उद्देश अतिशय पवित्र असा उद्देश आहे की ज्यांनी राष्ट्राय स्वहा इदं न मम असं जीवन जगले, त्या पूजनीय गुरुजींच्या नावाने ही व्याख्यानमाला सुरू केली. डॉक्टरांच्या नंतर ज्यांनी संघातनं 3 ते 4 वेळेला व्याख्यानमालेचं जे तिकडे जसं आपण भोजन आयोजित करतो तसं बौद्धिक जे तिकडे गुरुजींचं ऐकायला मिळायचं. गुरुजींच्या निर्वाणानंतर पहिली मासिक सभा जी झाली, त्याही मासिक सभेला नागपूरला मी उपस्थित होतो. त्यातच पूजनीय बाळासाहेब देवरसांची सरसंघचालक म्हणून नियुक्ती झाली. ह्या सगळ्या आठवणी मनामध्ये ज्या वेळेला या कार्यक्रमासाठी मला उपस्थित राहायचं आहे असा आदेश झाला, त्यावेळेला सगळ्या भरून आल्या होत्या. संघाची शाखा कशी असावी, त्यापासून तो संघाचा स्वयंसेवक कसा असावा, राष्ट्रासाठी जो व्यक्ती घडवायचा आहे ते घडवण्याचे संस्कार भारतीय मूल्यानुसार कसे असावेत, आणि समाजाच्या सर्व क्षेत्रामध्ये जे जे कार्य गुरुजींच्या काळात उभं राहिलं, मग ते विश्व हिंदू परिषद असू द्या, भारतीय मजदूर संघ असू द्या, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असू द्या, आणि अन्यान्य कामं असू देत, त्या सगळ्या कामांमधनं एकच संस्कार की ज्यातनं आज जसं आपण राष्ट्रप्रथमची घोषणा ऐकतो त्या पद्धतीने राष्ट्रासाठी जीवन, समाजासाठी जीवन, आणि ते सुद्धा चारित्र्य संपन्न जीवन, असा आग्रह धरणारे गुरुजी होते. संघ शाखा काही मित्रांनी मिळून फक्त काही खेळ करण्यासाठी, काही कार्यक्रम करण्यासाठी म्हणून असू नये, ती संस्कार करणारी असावी शाखा, असा आग्रह गुरुजींनी वारंवार धरला. या ज्ञानाबरोबरच आम्हाला आमच्या मूल्यांचं सुद्धा ज्ञान झालं पाहिजे, असाही आग्रह जो आहे तो किती सातत्याने असायचा. आणि अनेक वेळेला परिचयातनं बोलत असताना ज्या बारीक सारीक गोष्टी गुरुजी मांडायचे, त्या माणसाचं व्यक्तिगत जीवन घडवणाऱ्या तर असायच्या, पण या समाजासाठी म्हणून मला काय केलं पाहिजे, या समाजासाठी मी कसा असलो पाहिजे, आणि त्या दृष्टीने माझी कशी जी तिने बांधणी मला करणं आवश्यक आहे, अशा बारीक सारीक गोष्टीची सुचवत असत. गुरुजींच्याबद्दल बोलायचं झालं तर 8 दिवस सुद्धा कमी पडतील. तो आजच्या कार्यक्रमाचा उद्देश नाही. आज ज्यांना आपण इथे प्रमुख वक्ते म्हणून बोलावलं आहे, निमंत्रित केलं आहे, त्यांना जो दिलेला विषय आहे तो आपल्या सगळ्यांना विस्ताराने ऐकायचा आहे, आणि ते ऐकण्यासाठी मी आलेलो आहे. केवळ औपचारिकता म्हणून अध्यक्षांनी बोललं पाहिजे त्या दृष्टीने मी इथे उभा आहे. आणि म्हणून अधिक वेळ न घेता मी फक्त एकच सांगेन की भारतीय शिक्षण प्रसारक संस्था त्याच विचारांचा वारसा घेऊन आज समाजामध्ये शैक्षणिक क्षेत्रात काम करते. पूजनीय गुरुजींच्या जीवनामधल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यातल्या 4-2 गोष्टी जरी आमच्या जीवनात आल्या तरी मला असं वाटतं या शिक्षण संस्थेचा सुद्धा जो उद्देश आहे तो पूर्ण केल्यासारखं होईल.
आणि संघाचा उद्देश तर निश्चितच सफल होईल. एवढं बोलून मी इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. खूप छान. प्रदीर्घ काळ अशी व्याख्यानमाला चालवण्याचा संकल्प करणं आणि चालवणं ही सोपी गोष्ट नाही आहे. समाजामध्ये एखादं व्रत वसा म्हणून जेव्हा आपण पत्करतो त्यावेळी परिश्रम काय होतात याच्यापेक्षा परिणाम काय होतो याच्याकडे लक्ष असतं. त्यामुळे ज्या कालखंडात ही सुरू झाली तेव्हापासून आजपर्यंत ज्या ज्या व्याख्यात्यांनी या ठिकाणी आपली सेवा समर्पण केली त्यांनी या व्याख्यानमालेला एक उंची दिली आहे. आणि पूजनीय गुरुजींच्या नावानं ती व्याख्यानमाला असल्यामुळे त्या नावातच एवढं श्रेष्ठत्व आहे, त्याचं उद्दिष्ट स्पष्ट आहे. त्यामुळे त्या उद्दिष्टाला छेद देणारी एखादीही गोष्ट या ठिकाणी घडणार नाही एवढी संयोजकांनी काळजी घेतली तर व्याख्यानमाला यशस्वी होत राहते. तरुण पिढी पुढे येते आहे. ज्यांनी सुरुवात केली त्यातलेही काही शिक्षक या ठिकाणी आहेत. स्नेहलताई पाठकांच्या सारख्या माझ्या भगिनी. समाजामध्ये आज कोणत्या गोष्टीची गरज आहे हे लक्षात घेऊन कोणत्या विषयावर प्रबोधन करावं याच्यासाठी नक्की चिंतन केलं जात असेल. मला विषय निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं आणि मीच फसलो. मी बोलताना त्यांना असं म्हणालो की तुम्ही विषय दिला तर मला तो अधिक सुलभ होईल. तुम्हाला काय करायचा विषय म्हणजे अडचणीत वाढ करून घेण्यासाठी मीच त्याला कारणीभूत ठरलो. भारतीय शिक्षण प्रसारक संस्था आणि या संस्थेच्या अंतर्गत परमपूजनीय गोवलकर गुरुजी व्याख्यानमाला ही एक शृंखला आहे. लोहियाजींनी आपलं प्रास्ताविक अध्यक्ष मनोगत या ठिकाणी व्यक्त करत असताना गुरुजींच्या नावाचा उल्लेख केला. त्यांच्या बरोबर त्यांच्या मार्गदर्शनात काम करण्याची ज्यांना संधी मिळाली आहे असे सन्माननीय अध्यक्ष आहेत. खरं सांगायचं तर हा सगळा अट्टहास कशासाठी आहे, काय अपेक्षित आहे आम्हाला या सगळ्या गोष्टीतून, साध्य काय करायचंय, मिळवायचंय काय. श्रेयांनी वैयक्तिकी ज्या भावपूर्ण स्थितीत गायलं पुढे तर पातळ आहे पण आवाज खणखणीत. वडिलांचं नाव संग्राम, रक्त संग्रामाचं आहे. गीताला त्यातल्या भावनेला एक उंची प्राप्त झाली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत झालेली आमची वाटचाल
काहीच झालं नाही असं म्हणण्याची कृतज्ञता मी करू शकत नाही, पण जे अपेक्षित होतं ते त्या पद्धतीत, त्या गतीत, त्या दिशेनं झालं नाही हेही स्पष्ट आहे. स्वातंत्र्याच्या नंतर आमची गाडी रुळावर येईल असं गृहीत धरून, स्वातंत्र्यासाठी नेतृत्व करणाऱ्यावर विश्वास ठेवून आम्ही स्वस्थ राहिलो. घडलं काय? सगळ्या गोष्टी सत्तेसाठी, सत्ता मिळवून पैसा मिळवायचा, पैशाचा वापर पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी करायचा आणि निरंकुश सत्ता आपल्याच हातात राहिली पाहिजे, आपल्या घरात राहिली पाहिजे, घराणेशाही प्रस्थापित करायची आणि नाव लोकशाहीचं द्यायचं. हे असंच असतं. अर्ध्या रात्री आमचं स्वातंत्र्य घोषित केलं. आम्ही अर्धवट झोपीत, गुंगीत, आणि अशा गुंगीच्या अवस्थेतच जनता राहील हेच धोरण इतिहासातील अनेक सत्य घटना या दडपून टाकल्या गेल्या. त्याची वाच्यताही करायची नाही. रक्ताचा एकही थेंब न सांडता या देशाला स्वातंत्र्य मिळालं. दादांत मोठी गोष्ट सांगायची. आयुष्याच्या मार्गाने आम्ही स्वातंत्र्य मिळवलंय. म्हणजे हुतात्मा झाले, जन्मठेपेच्या शिक्षा भोगल्या, जे फासावर गेले, त्यांचं काय? त्यांना काही किंमत नाही. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा साधा उल्लेखही करायचा नाही. हे कुठून आलं? गोरे इंग्रज गेले आणि काळे इंग्रज आले आणि वर्षानुवर्ष सत्ता भोगत राहिले. सत्तेतून सत्ता. सामान्य माणूस हतबल होत गेला, गलितगात्र होत गेला, अधिक दुर्बल होत गेला, गरीब होत गेला. हे शक्य नाही आहे. मी निवडणूक लढवू शकत नाही, माझ्याकडे पैसाच नाही, राजकारण आपलं काम नाही. सज्जन राजकारणातनं बाहेर, सभ्य माणसं राजकारणातनं बाहेर, त्यागी तपस्वी माणसं राजकारणातनं बाहेर, ढोंगी लबाड गुन्हेगार प्रवृत्तीचे, या समाजाची लूट करणारी मानसिकता असलेली माणसं आणि आपले सगळे सोयरे अशांची मुठभेड करून या देशावर 60-65 वर्ष अधिराज्य ज्यांनी केलं त्यांना माफ करणार आपण? हो, झाल्यावर भावी माणसाचा होत, आमच्या हातून चुका झाल्या असतील, होतील हे भविष्यात. पण एखाद्या राष्ट्रप्रमुखाची, राष्ट्र नेत्याची चूक संपूर्ण राष्ट्राला भोगावी लागते आणि कित्येक वर्ष, शतक त्यातनं बाहेर पडता येत नाही. हेही सत्य आहे. आधी माझ्या देहाचे तुकडे होतील, मग देशाचे. आम्ही विश्वास ठेवला. हो, झालं काय? खंडित स्वातंत्र्य आमच्या पदरी पडलं ना. ठीक आहे, खंडित तर खंडित, पण स्वातंत्र्याच्या नंतर आम्हाला आमच्या विचारानं या देशात काही ना काहीतरी करता येईल. मागच्या 15 दिवसापूर्वी एक व्याख्यान मला दिल्लीला झाली. स्वाधीनता से स्वतंत्रता की ओर, आणि त्या ठिकाणी अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. या दोन शब्दात फरक काय आहे समजून घ्यायला एक तास जाईल. स्वाधीनता म्हणजे काय, स्वतंत्रता म्हणजे काय? आम्ही आजही स्वतंत्र आहोत असं नाही. राज्यकर्ते फक्त आमचे आले आहेत. त्यांची दृष्टी ही राष्ट्रीय आहे, समाज उपयुक्त आहे, विकसनशील आहे,
आम्हाला प्रगतीकडे घेऊन जाणारी आहे. स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला आणि त्याच्या आधीच्या खलबतांच्या मध्ये ज्या प्रकारच्या तडजोडी केल्या गेल्या त्याचे दुष्परिणाम आजही आपण भोगतो. फाळणी झाली, लाखो हिंदूंची कत्तल झाली. कोण कारणीभूत होतं? कोणाला दोष देणारा? जनरल डायरने एवढे मारले नसतील त्याच्या कितीतरी पट जास्त माणसं फाळणी झाल्यानंतर मारली गेली आहे. रामानंद सागरांनी त्यांच्या चित्रपटामध्ये त्याचं चित्रीकरण केलं आणि विदारक चित्र समाजाच्या समोर आणलं. तेही जीव वाचून इकडे आलेलेच होते. लालकृष्ण अडवाणी सारखे कराचीतले ना, जीव वाचवूनच परत इकडे आले ना. हजारो महिलांची आबरू त्या ठिकाणी लुटली गेली. रेल्वे वॅगन्सच्या वॅगन भरून या ठिकाणी पाठवण्यात आल्या आणि आम्हाला अहिंसेनं राहा, हिंसा करू. आपलेच भाऊ आहेत, ही दोन भावाची वाटणी आहे. अरे धाकट्याला त्याच्या इच्छेनं तुकडा दिला याचा अर्थ मोठ्यावर अन्याय करावा असा होत नाही. 55 कोटी देण्यासाठी उपोषणाला कोण बसलं? आमरण उपोषण कशासाठी केलं? हिंदूला कायर कोण म्हटलं? त्याचे दुष्परिणाम आजही आम्ही भोगतो आहोत. हस के लिया पाकिस्तान, लढके लेंगे हिंदुस्तान, ही घोषणा कोणाची होती हो? विसरून चालेल? इतिहास विसरायचा? त्याचा काहीही संदर्भ असत नाही. आसामचे एक मुख्यमंत्री होते सादुल्ला नावाचे. त्यावेळेस घोषणा काय होती हो? ऊपर अल्लाह नीचे साधुल्ला, चलो भाई चलो, बिस्मिल्ला ही बिस्मिल्ला. घुसा आसाम मध्ये, पूर्वांचलात या, मजूर म्हणून या आणि तो सगळा भूभाग मुस्लिम बहुल करा. हे षडयंत्र. लांडगा कधीच समाधानी होत नाही. ज्याला रक्ताची चटक लागली आहे तो कधीच शांत होऊ शकत नाही. या देशाचे असेच लचके तोडण्याचा प्रयोग अजूनही सुरू आहे. पाकव्याप्त काश्मीर कशाचं फळ आहे? चीननी गिळंकृत केलेला भाग कशाचं फळ? आमच्या राज्यकर्त्याच्या चुकांचं प्रायश्चित्त सामान्य भारतीयांना भोगावं लागत आहे. हे सत्य विसरून जायचं कारण नसताना हा प्रश्न युनोमध्ये कोणी नेला? आता पुन्हा त्याची सोडवणूक करायची असेल तर युनो मधल्या सगळ्या राष्ट्रांना हे पटवत बसायची वेळ आज आमच्यावरती येते. त्याचं कारण काय आहे? 370 कलमाचा आग्रह कोणी ठेवला होता? वल्लभभाई पटेल यांनी ते स्पष्ट सांगितलं होतं की असं कलम दिल्यानं देशाच्या एकतेला, अखंडतेला खीळ बसेल. प्रत्येक जण आपला स्वतंत्र अधिकार पाहिजे आणि त्याला स्वायत्तता पाहिजे असं म्हणायला लागतील तर या खंडित भारताचे पुन्हा किती तुकडे होतील? हे मला मान्य नाही. दुर्दैवानं सरदार पटेलांना आयुष्य कमी मिळालं आणि सरदार पटेल गेल्याबरोबर अनेक गोष्टीमध्ये संविधानाच्या मध्ये फेरबदल केले गेले. हे फेरबदल करणारी माणसं बाहेरची नव्हती हो, आमचीच होती. फक्त त्यांना भारतीयतेची दृष्टी नव्हती. आम्ही भारतीयताच विसरलेलो होतो. आम्ही गुलाम मानसिकतेचे होतो. 1000 वर्षाच्या गुलामीच्या नंतर आम्हाला मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे काय आहे याचा अर्थबोध होत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये ज्या चुका घडल्या त्या चुकांचं परिमार्जन करणं हे आजच्या पिढीला सुद्धा अशक्यच आहे असं वाटावं असं वातावरण करून ठेवलं. 1952 पासून 370 कलम रद्द झालं पाहिजे ही मागणी करणारा राजकीय पक्ष म्हणजे भारतीय जनसंघ, आजचा भारतीय जनता पक्ष.
मला राजकीय विषय मांडायचा नाही, पण काही गोष्टी अशा आहेत त्या मांडल्याशिवाय राष्ट्रीय काय हेही कळत नाही. नाविलाज आहे. ताकाला जायचं आणि मोगाला पोहायचं असं करण्याचं काही कारण नाही. ही संस्था संघ विचारायची आहे. गुरुजी संघाचे द्वितीय सरसंघचालक आहेत, त्यांच्या नावची व्याख्यानमाला आहे. त्या ठिकाणी राष्ट्रीय विचार व्यक्त करायचा नाही तर कोणता व्यक्त करायचा? काही गोष्टी खोट्या वाटत असल्या तरी त्या सत्य आहेत, त्या समजून घेण्याची आवश्यकता आहे. त्याच्याशिवाय आमची पुढची वाटचाल चांगली आणि दमदार नाही होऊ शकत. समान नागरी कायदा, 370 कलम आणि त्याच्यानंतर राम मंदिर, या 3 मागण्या वर्षानुवर्ष जनसंघाच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये असायच्या, असतात, आजही असतात. त्यातल्या काही गोष्टींची सोडवणूक झाल्यामुळे आपल्याला असं वाटतं तो परिवर्तन होत आहे. रक्ताचे पाठ वाहतील. 370 कलम रद्द करणं इतकं सोपं नाही आहे. काय झालं? काश्मीरचा भूभाग आज खऱ्या अर्थानं विकसित होण्याच्यासाठी पुढे येतोय. 60-70 वर्ष ज्या प्रदेशातनं एक नया पैशाचा कर केंद्र सरकारला मिळाला नाही, उलट त्या ठिकाणी सैन्य मिलिटरी असल्यामुळे तो भूभाग फक्त भारतात आहे, अशी स्थिती होती. तिरंगा फडकवायचा लाल चौकामध्ये जाऊन. मुरली मनोहर जोशी गेले होते अध्यक्ष असताना, विद्यमान पंतप्रधानी त्यांच्याबरोबर समवेत होते आणि त्या ठिकाणी त्यांनी संकल्प केला, उद्या काय व्हायचं ते होईल. कोणीतरी देशाचा विचार करणारा असलं पाहिजे की नाही? कुणीतरी राष्ट्रीय चारित्र्याची माणसं घडवावी याच्यासाठी प्रतिबद्धता स्वीकारली पाहिजे की नाही? या संस्थेचं नावच भारतीय शिक्षण प्रसारक संस्था आहे. भारतीय शिक्षणाचा प्रचार प्रसार करण्यासाठी ही संस्था जन्माला आली आहे. 72-73 वर्षाचा कालखंड या संस्थेचाही पूर्ण झाला आहे. आली शिक्षणात भारतीयता. नवशैक्षणिक धोरण बघू, अजून यायचंय, आल्यानंतर विचार करू. ही मानसिकता संस्थांची, शिक्षकांची, पालकांची, विद्यार्थी तर अजून कोसो मैल दूर आहे. कशी भारतीयता येणार? कशा आम्ही विकसित होणार? कोणाच्या विश्वासावर होणार? आणि प्रगत होण्यासाठीचा योग्य मार्ग कोणता हे कोण दाखवणार आहे? कोणीतरी त्याच्यासाठी. हो, मी म्हणतो हे हिंदू राष्ट्र आहे असं म्हणणारे पूजनीय डॉक्टर हेडगेवार आणि त्यांच्या विचाराचा वसा वारसा पुढे 33-34 वर्ष सांभाळणारे पूजनीय गुरुजी यांचं योगदान आम्हाला विसरता येणार नाही. राजा हरिसिंहाला पटवण्यासाठी गुरुजींनी आपले प्रवास थांबवून काश्मीरचा प्रवास केलेला होता. आणि तुम्ही भारतात विलीन होण्यामध्येच या भागाचं हिंदूंचं हित आहे हे लक्षात ठेवा. विलयपत्रावरती स्वाक्षरी करायला ते तेव्हा तयार झालेले आहेत. पाकिस्तानचं सैन्य आज घुसत चाललेलं होतं. ते सैन्याची मागणी करत होते. केंद्र सरकारनं सैन्य लवकर पाठवलं नाही आणि त्या ठिकाणी सैन्यांना विमानाने उतरवण्यासाठी धावपट्ट्या नव्हत्या. संघाच्या कार्यकर्त्यांनी रातोरात मेहनत करून विमान उतरू शकेल इतकी मजबूती त्याची केली आणि विमान उतरलं. सैन्य त्या ठिकाणी उतरल्यामुळे काश्मीरचा काही भाग आपल्याकडे शिल्लक राहिला. सैन्य सांगत होते, सेना प्रमुख सांगत होते 2 दिवस थांबा. ऐकलं नाही.
आणि हा प्रश्न युनोमध्ये नेला. आमच्याच चुका आहे. किती वर्ग किलोमीटरचा भाग त्यातला गेला माहित नाही. चीनने युद्ध केलं. संसदेमध्ये पंतप्रधान सांगतात जहां तिनका भी नहीं उग पाता ऐसी बंजर जमीन है, गई तो गई. प्रल्हाद केशव आत्रे महाराष्ट्रातले, त्यांनी त्यावेळी अग्रलेख लिहिला होता आणि त्यांनी असं म्हटलं होतं, नेहरूजी तुमच्या केस डोक्यावर सुद्धा केस आता उगू शकत नाही. वहां भी एक तिनका नाही उग पाता, काढून टाकायचं का डोकं. इतकं आक्रमक बोलल्यानंतर सुद्धा आम्ही नाही जागे झालो. पुन्हा आम्ही इंदिराजी इंडिया म्हणत राहिलो ना. किती वर्ष एका घराण्याची सत्ता, कशासाठी. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काहीच केलेलं नव्हतं. सुभाषचंद्र बोसांचं कर्तृत्व शून्य होतं. योगी अरविंदासारख्या माणसाचं काही योगदान नाही आहे. ज्यांनी अखंड भारताचा संकल्प करून आपलं आयुष्य दिलं, त्यांच्या कार्यकर्तृत्वाला शून्य किंमत आहे. आम्ही कोणाच्या मागे जातोय, का जातोय. आमच्या मनामध्ये निर्माण केलेला जो संभ्रम आहे, अजूनही आम्ही गोंधळलेल्या स्थितीत आहोत. म्हणून आम्ही मागे आहोत. या देशामध्ये वंचना आणि विवंचना कधीच नव्हती. पण सत्याचा विपर्यास करून, विभ्रम आणि विमर्श निर्माण करून समाजाला गुंगीत ठेवण्याचं पाप राज्यकर्त्यांनी केलं आणि आमची विकासाची गाडी अडखळली. फक्त लूट. जसं राजीव गांधींनी सांगितलं की नाही, केंद्रातनं 1 रुपया पाठवला तर खाली फक्त 10 पैसे जातात. 90% रक्कम त्यातली घसारा येईपर्यंत संपते. अरे आमचाच देश आहे, आमचाच पैसा आहे, आमचाच विकास होणार आहे, आम्हीच आम्हाला लुटत राहतोय. ही व्यवस्था असू शकते का. आणि यालाच राज्य व्यवस्था म्हणायचं, यालाच कर्तृत्वान जाणता राजा म्हणायचं, स्वार्थवादालाच पोसत राहायचं, हीच मानसिकता. केव्हा तरी शांतपणाने या गोष्टींचा विचार केला पाहिजे. लोकशाही पद्धतीनं संविधानातल्या दिलेल्या तरतुदीच्या प्रमाणे परिवर्तन होऊ शकतं, हा विश्वास समाजामध्ये निर्माण करण्याची आवश्यकता होती. आणि मागच्या पूर्ण एका दशकामध्ये हे काम विद्यमान पंतप्रधानांनी केलं आहे. या देशाचे राष्ट्रपती, या देशाचे उपराष्ट्रपती, या देशाचे पंतप्रधान यांच्या घराण्यात कोणीही राजकारणात नव्हतं. पंतप्रधान तर चहावाले, उपराष्ट्रपती शेती करणारे आणि राष्ट्रपती आदिवासी समाजातले. आमच्या मताच्या अधिकारावरती काय परिवर्तन होऊ शकतं याचं हे उदाहरण नाही आहे. जर आम्हाला आमचा देश विकसित करायचा आहे तर त्याचा मार्ग कोणता असला पाहिजे. हातात आता शस्त्र घेण्याची आवश्यकता नाही. सविनय कायदे पालन, बसेस जाळण्याची आवश्यकता नाही, उपोषण करण्याची आवश्यकता नाही. लोकशाही पद्धतीनं मागण्या मांडा, संवाद करा, चर्चा करा, पटवून द्या. लोकप्रतिनिधींच्या संख्येच्या प्रमाणात तुम्हाला त्या गोष्टीतली परिवर्तन करता येते. सिद्ध झालं ना. किती कोटी रुपये तुमच्याकडे आहे म्हणजे मग तुम्ही लोकसभेला उभं राहायचं की नाही, हे काय ही दिशा होती आमची राजकारणाची. पण बदल होऊ शकतो हे सिद्ध झालं. संविधानानं आम्हाला एक व्यक्ती एक मत जे दिलंय त्याच्यातनं भारत विकसित होऊ शकतो. एक राष्ट्र एक शिक्षण,
सगळ्या देशभरामध्ये एक शिक्षण असलं पाहिजे, एक दर्जा असला पाहिजे, आम्ही विकसित होऊ शकतो. एक राष्ट्र एक राशन. जगात देशात कुठेही जा, कुठल्याही गावात तुम्हाला त्या दाखवलेल्या रेशन कार्डवरती, डिजिटल कार्डवरती धान्य मिळण्याची व्यवस्था. एक राष्ट्र एक निवडणूक, एक राष्ट्र एक धोरण, एक राष्ट्र एक समाज जीवन, एक राष्ट्र एक संस्कृती, एक दृष्टी. सहज शक्य आहे. ह्याला पैसे नाहीत लागत, संस्कार लागतात, प्रबोधन करावं लागतं. महिलांचा सन्मान करण्याच्यासाठी नुसता कायदा करून नाही चालत. आमची जी मूळ संस्कृती आहे, माता संस्कृती, गंगा, गीता, गोमाता, या सगळ्या मातांचा सन्मान करायला समाजाला शिकवल्यावर क्रांती होऊ शकते, हो, बदल होऊ शकतात. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याची इच्छा नाही होत. 5-7 वर्षाच्या कुमारिकेचं पूजन करण्याची आमची जी पद्धत आहे ना, उत्तरेमध्ये मुलीकडून पाया पडून घेत नाही. अरे हे तर लक्ष्मी का प्रतीक आहे, उसके पैर छूना है. आजोबा सुद्धा नातीच्या पाया पडतात. ही आमची भारतीय संस्कृती आहे. ज्या विचारानं भरभटलेल्या नजरेनं त्या मुलीकडे, कन्येकडे पाहण्याची विभत्स नजर आणि दृष्टी, ही भारतीयता नाही आहे. हे सगळं बदलवावं लागेल. पुन्हा मूळ याच्यावर यावं लागेल. पुन्हा एकदा मातृदेव भारत माता की जय हीच घोषणा असली पाहिजे. आमच्या संविधानाचे निर्माते समता, न्याय, बंधुता ही फ्रेंच राज्याकडून घेतलेली नाही हे स्पष्ट करतात. आम्ही तरी बोलतो. वेदापासून मला असं लक्षात आलंय, या देशामध्ये लोकशाही टिकली कारण आमची मानसिकताच लोकशाहीवादी आहे. अहो, एका परिकाने संशय घेतला म्हणून आपल्या प्रिय पत्नीला त्यागणारे प्रभू रामचंद्र हे जर आमचे आदर्श असतील, एका व्यक्तीच्या मताला इतकी किंमत, ही लोकशाही नसल्याचं निदर्शक आहे का हो? आता लोक म्हणतात अन्याय केला सीतेवरती. तिनं तक्रार केली होती तुमच्याकडे? वांजोट्या चर्चा करत फिरता असल्या. राम ह्या देशाचा धर्म आहे. रामोह विग्रहवान धर्म असं म्हटलं जातं. त्या रामाला आम्ही वर्षानुवर्ष कैदेत ठेवलं. हे आमचं कर्तृत्व. कुलूप काढण्यासाठी सुद्धा 1986 साल यावं. त्यानंतर रामचंद्रदासांनी जर आमरण उपोषणाची नोटीस दिली नसती आणि आमरण उपोषण देहत्याग करण्याचा संकल्प केला नसता तर कुलूप तुटलं नसतं. भाकरीचा प्रश्न आहे महत्वाचा. हे राम मंदिर काय? ही बगल देणारी, डाव्या विचारसरणीची, समाजवादी म्हणून घेणारी जी मंडळी आहे ती तुम्हाला आजही दिग्भ्रमित करते. संविधानात मोडतोड होते म्हणतील आणि आपला काबा साध्य करते. चीननं आक्रमण केल्यानंतर देशामध्ये कामगारांचे संप कोणी घडवून आणले होते? भारतीय मजदूर संघाने घडवून आणले का? चक्काजाम कोणी केला होता? लाल बावटा म्हणून जे काम करतात त्या लाल बावटाच्या संघटनांनी देशभरामध्ये अशा प्रकारचे विद्रोही वातावरण निर्माण केलेलं होतं. हे लक्षात आल्यानंतर भारतीय मजदूर संघाची स्थापना झाली आहे. आमचा विचार दाबला जातो हे माहीत झाल्यानंतर भारतीय जनसंघाची स्थापना केली आहे. पूजनीय गुरुजी म्हणाले होते, राजकारण हे वारांगणेसारखं असतं. असं म्हणणाऱ्या गुरुजींना 48च्या बंदीच्या नंतर हे लक्षात आलं की या देशाने एक संविधान पत्करलेलं आहे आणि संविधानातल्या रचनेप्रमाणेच या देशाचा कारभार चालणार आहे. आपल्या म्हणण्याला त्याशिवाय किंमत येणार नाही. तर त्या देशाच्या वरिष्ठ सभागृहामध्ये असा विचार मांडणारी माणसं असली पाहिजेत. म्हणून भारतीय जनसंघाची स्थापना झाली. संघ विचारातून निर्माण झालेल्या विविध संस्था, संघटना ह्या गंमत म्हणून निर्माण झालेल्या नाही आहे,
तरुणांना आपल्या स्वार्थासाठी वापरण्याची प्रवृत्ती जेव्हा पाहिली तेव्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे पहिलं संघटन निर्माण झालेलं आहे. छात्र शक्ती ही राष्ट्र शक्ती आहे, ही घोषणा आहे. विकसित भारतासाठी हे सगळं आवश्यक आहे. राष्ट्रीय वृत्तीचा तरुण पाहिजे, राष्ट्रासाठी परिपूर्णतेनं काम करणारा मजदूर असला पाहिजे, या देशातल्या सामान्य जनतेसाठी अन्नधान्याची कोठारं भरून टाकणारा किसान असला पाहिजे. व्यापार उद्योजक करणाऱ्याने सुद्धा देशाची आर्थिक प्रगती व्हावी याच्यासाठी उद्योग चालवण्याचा संकल्प केला पाहिजे. सगळ्यांच्या विचारामध्ये, ध्येयामध्ये राष्ट्र प्रथम. गुरुजींचं चित्रच आहे. स्वतःचं श्राद्ध स्वतः करून घेतलंय आणि त्याला वरती शीर्षक का दिलंय, राष्ट्राय स्वाहा राष्ट्राय इदन्नम. हे सारं राष्ट्राचं आहे, माझं काही नाही. या वृत्तीचा माणूस, ज्या संघटनेचा प्रमुख 34 वर्ष राहतो, वर्षातनं 2 वेळा देशाचं भ्रमण करतो, तो स्वार्थवादी असेल का हो? चीन आमच्यावरती आक्रमण करणार आहे हे 2 वर्ष आधी गुरुजींनी अशा जाहीर सभेमध्ये आपला विचार मांडत असताना सांगितलं होतं. हसले सगळे. हिंदीची नी भाई भाई म्हणण्याची जी वेळ होती त्यांनीच घात झाला. आम्ही शस्त्रसमृद्ध नाही झालो. चीनने आमचा भूभाग गिळंकृत केला, आम्हाला पराजय पत्करावा लागला. मग म्हणते गुरुजींना कोणी सांगितलं? सगळी पाश्चात्य बुद्धी. प्रत्येक वेळी केलेल्या ज्या चुका आहेत ना, त्या चुका दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. चुका होतात, मान्य आहे, पण पाहण्याचा दृष्टिकोन केव्हा राष्ट्रीय होईल, केव्हा आपलापणा वाटेल त्याच्यामध्ये? प्रत्येक गोष्टीत फक्त राजकारण करायचं असं ठरवलं असतं तर आम्ही सत्ता केव्हाच घेऊ शकलो असतो. लोहियाजी 18 महिने आणीबाणी जेलमध्ये होते. काय दोष केला होता त्याने? एक संघाची शाखा चालवायचा बीडमध्ये प्रयत्न केला, कार्यवाह म्हणून, एवढंच ना. माझं पंतप्रधान पद धोक्यात आलंय म्हणून देशातला विरोधी विचार जेरबंद करायचा, जेलमध्ये सोडवायचा. हा लोकशाहीचा खून नव्हता का? देश त्याच्यामुळे मागे नाही का गेला? सर्वात जास्त बंदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे होते. बाळासाहेब देवरसांनाही अटक केली होती आणि त्यावेळी ते म्हणाले होते, अरे एक सरसंघचालक आत आहे, 13 सरसंघचालक देशभर फिरत आहे. हा आपल्या संघटनेवर असलेला विश्वास आणि माझा स्वयंसेवक, संघाचा स्वयंसेवक निष्क्रिय राहणार नाही, स्वस्थ राहणार नाही, देशावर आलेलं संकट तो परतवेल, हा त्याच्यावर असलेला विश्वास सिद्ध झाला. सगळ्या देशभरातनं रिपोर्ट गेले, CID CBIचे. इंदिराजी खूप अनुकूल वातावरण आहे, तुम्ही निवडणूक घेऊ शकता, घ्या. इंदिराजीने आणीबाणी उठवली आणि निवडणूक घोषित केली. काय क्रांती झाली हो? तुम्हीच 1 रुपया द्या आणि तुम्हीच 1 मत द्या, ही मागणी केली आणि जनता पक्ष सत्तेत आला ना. संघाने पहिल्यांदा मैदानात उतरून राजकीय क्षेत्रामध्ये परिवर्तनासाठी काम केलं, तो प्रसंग आणीबाणीच्या नंतरचा आहे. आणि सत्ता बदल झाला. 2014 साली सुद्धा संघाच्या स्वयंसेवकांनी पुन्हा एकदा राजकीय मैदानात फडात उतरून स्टेजवर न जाता जनतेमध्ये जे जाऊन काम केलं, त्याच्यातनं सत्ता परिवर्तन झालं आणि मोदी पंतप्रधानपदी आले. संसदेत जात असताना नतमस्तक होऊन या लोकशाहीच्या मंदिराला विनम्रतेनं अभिवादन करून आज जाऊन त्याने जे भाषण केलं निवडून आलेल्या सगळ्या खासदारांच्या समोर, त्यावेळी त्याने एक वाक्य उच्चारलं. अशा अनगिनत किती पिढ्या हे व्हावं म्हणून खपल्या आहेत.
अनेकांची नावं सुद्धा आम्हाला माहीत नाही. हे श्रेय त्यांच्या हौतात्म्याला आहे, त्यांच्या तपश्चर्येला आहे, त्यांच्या विचाराच्या निष्ठेला आहे, असं म्हणून सत्ता ग्रहण केली. 24 तासाच्या दिवसातले 22 तास काम करणारा पंतप्रधान या देशाला मिळाला. आणि ज्या गोष्टी घडल्या आहेत त्या आश्चर्यकारक आहेत. अशक्य ते शक्य करतील स्वामी म्हणतो ना आम्ही. मोदी है तो मुमकिन है. ह्या घोषणा नाही आहेत, ह्या बलगना नाही आहे. हा प्रत्यक्ष अनुभव आहे, सामान्य माणसाच्याही लक्षात आलेला आहे. लाल किल्ल्यावरून संडासची गोष्ट, शाळेत जाणाऱ्या भगिनीला शौचालयाची आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही आहे. हा काय पंतप्रधान असू शकतो का? लाल किल्ल्यावरून ह्या गोष्टी बोलणारा. टिंगल केलीच की नाही, आम्ही टवाळी केलीच की नाही. पण सहज कृती करता करता जाता जाता मला संधी मिळाली, मी जनसेवक आहे, मी लोकसेवक आहे, मी प्रधान सेवक आहे असं म्हणत 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 ज्या गोष्टी केल्या आणि करून दाखवल्या. आता 1 रुपया वरून निघाला तर 1 रुपया शेतकऱ्याच्या अकाउंटवर जमा होतो. हे परिवर्तन नाही आहे. विकासाची दृष्टी बदललेली नाही आहे. माता भगिनींना गॅस उपलब्ध करून दिला नाही आहे. शेतकऱ्यांना मदत देण्याची रक्कम केली ती सरळ आमच्या खात्यावर येत नाही आहे. पारदर्शिता. न खाऊंगा न खाने दूंगा. ज्याला खायला मिळत नाही ते विरोध करतायत ना. मग देश आमचा विकसित करायचा असेल तर कोणता दृष्टिकोन पाहिजे? हे विकास पर्व जर आम्हाला अमृत महोत्सव करायचा असेल आणि देशाच्या स्वातंत्र्याचं शताब्दी वर्ष साजरं करायचं असताना आम्ही समृद्ध आणि महासत्ता होण्याचं स्वप्न पाहत असू तर त्यात गैर काय आहे मला सांगा. या देशातल्या सामान्य माणसाच्या मनामध्ये अशा प्रकारची इच्छाशक्ती निर्माण करणं हे आवश्यक आहे की नाही? आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळवणाऱ्याची उपेक्षा आम्ही केली, सत्य लपवून ठेवलं, भ्रमसंभ्रम करणाऱ्यांना सत्तेत ठेवलं. पण आता काय चालू आहे? राष्ट्राची चिती, राष्ट्राची इच्छाशक्ती, राष्ट्राचं पौरुषत्व जागं व्हावं याच्यासाठी योजना आहे, याच्यासाठी काम आहे. आणि प्रत्येक वेळी बोलताना मेरे प्रिय परिवारजन 140 कोटी लोकांना साद घालतात. फक्त हिंदूंना म्हणत नाही, पूर्ण सगळ्या भारतीयांना. धारणा स्पष्ट आहे. कोणीही मुसलमानाचा द्वेष करणार नाही, कोणीही ख्रिश्चनाला जगण्यासाठी अडचण निर्माण करणार नाही. पण भारतीयता ठासून सांगायला घ्यायचं कशासाठी? सांगूयात ना, सगळ्यांचा सहभाग घेऊयात ना. उज्ज्वला कनेक्शन देताना असा नाही विचार केला की मुसलमान आहे हिला नाही द्यायची. इथे समान नागरी कायदा तुम्हाला चालतो आणि सगळ्या देशाला समान नागरी कायदा करायचा म्हटलं तर विरोध करतात, रस्त्यावर येतात. कृषी कायद्यामध्ये देशाचं स्वातंत्र्य मिळाल्यावर 70 वर्षानंतर सुद्धा कृषीचं धोरण नसावं. बळीरामजी किसान संघाचं काम करतात. या देशाला किसान नीती आहे. पण या पंतप्रधानांनी 10 वर्षामध्ये शेतीसाठी मूलभूत सुविधा आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी जेवढी रक्कम खर्च केली आहे तेवढी 70 वर्षात कोणी केली नाही. हे शेतकऱ्याच्या विरोधी शासन आहे. धोरण चुकताय आमचं. कशासाठी विरोध करताय तुम्ही? कोणाला विरोध करताय? राम मंदिर प्राण प्रतिष्ठेला निमंत्रण दिलं तर आम्ही येणार नाही. व्हॅक्सिन देशात निर्माण केलं. कोरोनासारखी महामारी आलेली होती आणि या महामारीमध्ये जगातल्या सगळ्या तज्ञांनी असं म्हटलेलं होतं की सगळ्यात जास्त नुकसान भारताचं होईल. 10,000च्या मागे एक डॉक्टर नाही आमच्याकडे. आजही जिल्हा रुग्णालयामध्ये सुद्धा सुविधा नाही आहे. ही परिस्थिती आहे. किड्या मुंग्यासारखी माणसं मरती.
पण ह्या 140 कोटी जनतेच्या मनातला आत्मविश्वास जागवण्यासाठी थाळी वाजवा म्हणले, दिवे लावा म्हटले, शास्त्रज्ञांना आवाहन केलं, व्हॅक्सिन शोधायला लावलं, त्याची निर्मिती केली. आमच्याकडे मास्क तयार नव्हते, PPE किट तयार होत नव्हते. हे सगळे भारतात निर्माण केले आणि त्याची निर्यात वाढवली, त्यातनंही पैसा मिळाला. आणि जगातल्या अनेक छोट्या देशांना व्हॅक्सिन मोफत दिलं. भारत हा देणारा देश केला. 14च्या आधी आम्ही झोळी घेऊन एकही राष्ट्र असं सोडलेलं नव्हतं की ज्याच्याकडून आम्ही कर्ज घेतलं नाही. आणि या कर्जाच्यासाठी तारण आमची लोकसभा सुद्धा ठेवलेली आहे. अर्थक्षेत्रामध्ये काम करणारी माणसं हे सांगू शकतात. पेट्रोल घेत गेलो, पेट्रोलचे पैसे परत नाही केले, व्याज सुद्धा भरत नव्हतो आम्ही. त्यामुळं कितीतरी हजार कोटींचं, लक्ष कोटींचं कर्ज भारतावरती होतं. मधल्या कालखंडामध्ये जगातले पेट्रोलचे दर कमी झाले तरी भारतातले कमी केले नाही. त्याचं कारण ते कमी न करता मिळालेला जो पैसा होता तो केंद्र सरकारनं हे कर्ज फेडण्यासाठी खर्च केला. आज संरक्षण क्षेत्रामध्ये 45% निर्यात भारत करतो. स्वतः निर्माण केलेली पाणबुडी असते, अवकाशयानातली प्रगती असते, चंद्रयान आमचं यशस्वी झालं, मंगळयान यशस्वी झालं, शास्त्रज्ञांना कौतुक केलं. त्यांची पहिलं जेव्हा चंद्रयान मोहीम अयशस्वी झाली, पंतप्रधान त्या सगळ्या शास्त्रज्ञांना भेटून त्यांचं सांत्वन केलं आणि म्हटलं, हे यशाचं पहिलं पाऊल आहे, पुन्हा प्रयत्न करा, कितीही पैसे लागू, केंद्र सरकार तुम्हाला पैसे उपलब्ध करून देईल. आणि सगळ्या जगाने अचंबित व्हावं, चंद्राच्या वेगळ्या ध्रुवावरती आमचं चंद्रयान उतरलं, यशस्वीरित्या उतरलं. हे परिवर्तन नाही आहे, ही विकासाची दृष्टी नाही आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवस 184 देशापैकी 173 देशांनी संमती दिली आणि आज आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून साजरा करत आहे. छत्रपती दिन युनो साजरा करतात. रशियाचे राष्ट्राध्यक्ष आपल्या खुर्चीच्या मागे जे तैलचित्र लावतात ते छत्रपती शिवरायांचं लावतात आणि अनेक राष्ट्र असं म्हणतात की शिवाजी महाराजांचा जो गनिमी कावा आहे, गोरिला युद्धनीती ज्याला म्हणतो, ही जगातली सर्वश्रेष्ठ युद्धनीती आहे, ज्याच्या आधारावरती इस्रायल सगळ्याला धमकावत आहे. आणि त्या इस्रायलने काय म्हणावं, आमची 70 वर्षाची प्रतीक्षा आज पूर्ण झाली. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी पहिल्यांदा इस्रायलला जाणारे पहिले पंतप्रधान. आणि आमच्या इथले भोंगे काय म्हणतात माहिती का, देशावर संकट आली की हा पंतप्रधान परदेश दौरे करतो. काय मजा करायला जातात काय? विमानात क्रू चेंज करत असताना सुद्धा हा माणूस विश्रांती घेत नाही, विश्रामगृहात जात नाही. त्या ठिकाणी एखादी बैठक आयोजित करतो आणि भेटून येतो. आई वारल्यानंतर, दहन केल्यानंतरच्या 2 तासामध्ये त्यांनी दुसऱ्या राज्यात जाऊन कार्यक्रम केले, बैठका केल्या. विसरणार आहे सगळं. जो राष्ट्रासाठी झिजतोय, माझा प्रत्येक क्षण हा देश समृद्ध करण्यासाठी असं म्हणतोय, त्याच्यावर शंका काय? कुठे चाललोय आम्ही? आम्ही खरंच शिकलेले आहोत का? आम्हाला विकसित भारत नकोय का? समृद्ध भारत नकोय का? सुरक्षित भारत नकोय का? अखंड भारत नकोय का? योगी अरविंदांचं स्वप्न कोण पूर्ण करणार? विवेकानंदांचं स्वप्न कोण पूर्ण करणार? सुभाषचंद्र बोसना जे वाटत होतं ते कोण साकार करणार? अपघातानं मी हिंदू म्हणून जन्माला आलो म्हणणाऱ्याला त्याच्या रक्षा आणि आस्ती देशातल्या सर्व पवित्र नद्यात आम्ही विसर्जित केल्या. पण सिंधू नदी भारतात आल्याशिवाय माझ्या अस्तीचं विसर्जन करायचं नाही असं म्हणणारा तो राष्ट्रभक्त नाहीये, त्याची आम्हाला किंमत नाहीये.
सिंधूशिवाय हिंदू असू शकत नाही असं म्हणणारे सावरकर काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना त्यांनी जे उद्गार काढले, म्हटले, त्या बारीच्या मुलीला सुद्धा अचंबित करणाऱ्या अनेक घटना त्या ठिकाणी घडल्या. आम्ही सावरकर शिकवला समाजाला? हळू नको, आग आहे, विस्तू कोणी पदरात घेतं का? अजूनही आमची हिंमत होत नाही. त्यांच्या बिल्ल्यावरती 1960 साल लिहिलेलं होतं, 50 वर्षाची कैद म्हणजे. त्यांनी विचारलं, तुमचं राज्य आमच्या देशावर इतकी वर्ष राहणार आहे का? सांगायला तुम्ही. आणि त्याची बारीची मुलगी तिथं प्रेमात पडली, ती शाणी. तुमच्या हिंदूमध्ये तुमचं तर लग्न झालेलं आहे, तर मग यावर्षी तर काही, या जन्मात तर मला काही शक्य नाही, पण पुढच्या जन्मात तुम्ही मला पत्नी म्हणून स्वीकारणार का? अशी मागणी करणारी. काय कर्तृत्व असेल या माणसाचं? खिड्यानं भिंतीवरती कमला काढलेले हवं. आमच्याकडे कर्तृत्वान माणसं कमी आहेत असं नाही आहे. परमसंगणक निर्माण करणारा भटकर, विजय भटकर आमच्याच देशातला आहे ना. शास्त्रज्ञाची कमी नाही आहे, चांगल्या विचाराच्या माणसाची कमी नाही आहे, तत्वज्ञानाची कमी नाही आहे. भगवद्गीतेचं तत्वज्ञान सगळ्या जगाला मानवतेचा संदेश देणार आहे. 70 वर्षामध्ये भारतात अन्य जे राष्ट्रप्रमुख येत होते त्याला आम्ही काय भेट देत होतो? ताजमहाल. ताजमहाल हे भारताचं प्रतीक असू शकत नाही. या पंतप्रधानांनी बदल काय केला? भगवद्गीता जगातल्या सगळ्या भाषांच्या मध्ये भाषांतरित केली, त्याची डिजिटल प्रत तयार केली. आणि ती अशी प्रत आहे, तुम्ही भाषा सिलेक्ट करा आणि त्याच्यावर बोर्ड दाबा. ज्या श्लोकावरती बोर्ड दाबाल तो श्लोक तुमच्या भाषेत तुम्हाला ऐकायला मिळतो, त्याचा अर्थही मिळतो. अशा भगवद्गीतेच्या प्रती येणाऱ्या सगळ्या अन्य राष्ट्राच्या प्रमुखांना भारताची भेट म्हणून भगवद्गीता द्यायची असा ठाम निर्णय मोदींनी केला. चूक केली, पाप केलं. जगाला भारतीयता काय आहे समजावून सांगण्यासाठी कोरोनामधली जी आमची भूमिका आहे ती भारताची भूमिका आहे. अनेक ठिकाणी सगळ्या राष्ट्रांमध्ये प्रवास करत असताना पहा विचार कसा असतो. जपानमध्ये मध्ये गेलंय, ठीक आहे, तुमचा धर्म वेगळा, तुमची पूजा पद्धती वेगळी आहे, पण तुम्हाला बौद्ध मान्य आहे ना. चीनला बौद्ध मान्य आहे, जपानला बुद्ध मान्य आहे, आम्हालाही बुद्ध मान्य आहे. त्या गोष्टींचा वापर करत करत सगळ्या जगाला आपलंसं करणारा हा राष्ट्रप्रमुख, राष्ट्रनेता हा विकसित भारताच्या साठीचा अमृतकाल निर्माण करण्यासाठी सक्षम आहे असं आम्हाला का वाटत नाही हा प्रश्न आहे. आम्ही त्याच्या मागे का नाही उभे राहत? तिसऱ्या वेळेस 400 पार काय चूक केली मला सांगा ना. असं म्हटलं तर घटनेत घुसडलेले आणीबाणीच्या कालखंडातले जे 2 शब्द आहेत, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष, हे बदल कोणी केलेले होते घटनेमध्ये? मूळ संसदेच्या या संविधानाच्या मध्ये हे होते. 32 चित्र आहेत, 32 पैकी 28 चित्र अशी आहेत की जी हिंदू संस्कृतीची प्रतीक आहे. कुणी काढली होती? राम आणि कृष्ण हे राष्ट्रपुरुष आहेत. राष्ट्रपुरुष म्हणून त्यांच्या चित्राचा समावेश त्याच्यामध्ये केलेला होता. हे मान्य नाही तुम्हाला? मग अयोध्येतलं राम मंदिर बांधलं की धार्मिक आणि याच्यामध्ये काय विश्लेषणाचा संबंध येतो? राष्ट्रीयत्वाचा आदर्श, आदर्शाचा आदर्श राम आहे, आमच्या जीवन मूल्याचं प्रतीक राम आहे. मग त्याच्या जन्मस्थानी मंदिर बांधलं तर काय बिघडलं? काय आता आकांतांडव करण्याचं कारण आहे? शासनाचा एकही पैसा घेतलेला नाही. 15,000 कोटी लागणार होते, 45,000 कोटी जमा झाले. गोविंदभाई गिरींनी सांगितलं त्या ठिकाणी किती पट रक्कम समाजाने कोणी दिली आहे? केळेवाला, गाडेवाला 20 रुपये, 100 रुपये. आमच्या देशातले उद्योजक तयार होते ना, एकटे बांधायला तयार होते. टाटा बिर्लाची माणसं एकट्याच्या पैशातून आम्हालाही बांधायचं नाही. हे राष्ट्र मंदिर आहे. ही भूमिका घेऊन आणि हा पाया, ही प्राण प्रतिष्ठा
या देशाच्या उत्थानासाठी, परिवर्तनाच्यासाठी पुढची 1000 वर्ष ज्या विचाराने आम्हाला काम करायचं आहे, त्या चैतन्याची आम्ही प्राणप्रतिष्ठा केली आहे. हे उद्गार पंतप्रधान जेव्हा काढतात ते स्वतःचं नाव राहावं म्हणून. रामराज्य यावेळी जर महात्मा गांधींचं स्वप्न होतं तर रामराज्य कसं येईल? राम नसताना रामराज्य येतं काय? आमच्यातला राम नेला, आमच्यातला आत्माराम आम्ही जागा नाही केला, आमचं आत्मबल नाही वाढवलं, आम्हाला खऱ्या खोट्याची जाण नसेल, आम्हाला समज नसेल, योग्य काय अयोग्य काय. आम्ही विकसित भारताचं स्वप्न पाहू शकतो. आदर्श काय असला पाहिजे? आदर्श भाऊ कोण? आदर्श राजा कोण? आदर्श पती कोण? सगळ्या आदर्शाचा आदर्श असलेले प्रभू रामचंद्र हेच राष्ट्रपुरुष आहेत. आणि त्यांची प्राणप्रतिष्ठा, त्यांचं जन्मस्थानी बांधलेलं मंदिर हे राष्ट्र मंदिर आहे. ही भूमिका आम्ही घेतली तर आमचं विकसित भारताचं स्वप्न नाही पूर्ण होणार. कोरोनाच्या कालखंडामध्येच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मंजूर केलं गेलं. आपत्कालीन स्थितीमध्ये केलेलं कर्तव्य या देशातल्या शिक्षण नीतीला, धोरणाला राष्ट्रीयतेची चौकट दिली. भारतीय शिक्षणाचा आग्रह ठेवला, ज्याच्यासाठी ही संस्था निर्माण झाली आहे. म्हणून मी आता बोलताना म्हणालो की भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचा विचार सर्व देशाने स्वीकारला आहे. म्हणून आमचं कर्तव्य जास्त आहे. आम्ही अग्रेसर व्हायला पाहिजे, आम्ही पुढे यायला पाहिजे. ज्या संस्काराच्यासाठी ही शाळा आणि संस्था या परिसरातल्या लोकांना माहिती आहे, तो विचार आता सामान्य माणसाला सांगण्याची आवश्यकता आहे. तृतीय वर्षाला 370 कलम आणि काश्मीरचा विषय मांडला जायचा. या माणसाने थेट जम्मू काश्मीरमध्ये जाऊन 370 कलम हे या जम्मू काश्मीरच्या विकासातला अडसर आहे हे सांगण्याची हिंमत दाखवली. हा नरकेसरी नाही आहे. सगळ्याला आपलंसं करण्याची सबका साथ सबका विकास म्हणत असताना ही विकासात्मक दृष्टी नाही आहे. 11व्या स्थानी असलेला देश 5व्या स्थानावरती आलेला आहे. अर्थव्यवस्था भारताची आज 5 क्रमांकाची आहे जगात आणि येत्या काही वर्षात ती 3ऱ्या क्रमांकाची होणार आहे. आमचा GDP दरही लक्षात घ्या. कोणत्याही दृष्टिकोनातनं या देशाच्या विकासाचं स्वप्न आम्ही पाहण्याचा प्रयत्न केला, विश्लेषण विच्छेदन केलं, वर्गीकरण केलं, समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आमचं पाऊल पुढे पडतंय हेच स्पष्ट होतंय. हे लक्षात घेऊन आम्ही संविधानामध्ये आम्ही भारतीय लोक असं म्हणून जे अंगीकृत केलं, जो संकल्प केला, ज्याची प्रतिबद्धता आम्ही स्वीकारली, त्याला जागून लोकजागर, लोक प्रबोधन व सर्वसामान्य जनतेला त्याच्या हक्क आणि कर्तव्यासंबंधीचा भाव जागा केला तर काय नाही होऊ शकत. दिल्लीला राजपथावरती सुभाषचंद्र बोसांचा एक पूर्णाकृती पुतळा उभा केला आणि ते राजपथाचं नाव बदललं, कर्तव्यपथ ठेवलं. सामान्य माणूस जेव्हा कर्तव्य पथावरून चालायला लागेल तेव्हा या देशातला विकास कोणीही रोखू शकत नाही. हा दृष्टिकोन एका छोट्या गोष्टीतनं केला. केव्हा पुतळा उभा केला, केव्हा अनावरण केलं, खर्च कोणी केला तपासत बसा. पण राजपरात म्हणून आयुष्य आराम मस्त, इतके घोडे तितके हत्ती एवढं घेऊन त्या बा मुलाईजा याच्यात राहायचं नाही. लोकशाही पद्धतीमध्ये लोकसेवक आहे, मी प्रधान सेवक आहे या भूमिकेत राहून सामान्य माणसाला त्याच्या कर्तव्याचा बोध देणारा, त्याच्या कर्तव्याच्या आधारावरती या देशातला GDP बदलवण्याची क्षमता आणि आत्मविश्वास देणारा नेता हाच विकासाचा दृष्टिकोन देतोय. आणि हा अमृतकाल आहे म्हटले त्याचं कारण काय आहे? ही 25 वर्ष आमच्या हातात आहे. यावर्षी पहिलीत प्रवेशित घेतलेला मुलगा आणि यावर्षी 10वी पासून बाहेर पडणारा मुलगा, या दोघांच्या हातात या देशाचं भविष्य आहे आणि भवितव्य आहे. ते उज्ज्वल करायचं असेल तर त्यांना भारतीयतेचा दृष्टिकोन देण्याची आवश्यकता आहे. त्याच्यात हा देश माझा आहे ही भावना निर्माण करण्याची आवश्यकता आहे. आणि असा विश्वास निर्माण करणं, याच्यासाठी पहिल्यांदा आम्हाला काय करावं लागेल?
तर आमच्या डोक्यात जो अनुनयवादाचा विळखा आहे आणि पाश्चात्याच्या अंधानुकरणाची जी धुंदी आहे, मोहमय अशी स्वार्थांधता आहे आणि स्वधर्माचा राष्ट्रधर्माचा विसर पडलाय, त्याच्यातनं जागा होऊन बाहेर पडावं लागेल. आत्मविस्मृत समाजातील पौरुष आणि कर्तृत्व याला सुविधा आणि संधी देऊ, देशाच्या उत्थान पुनरुत्थानासाठी या देशासाठी सक्रिय केलं तर सामान्य माणसंच पुन्हा एकदा गौरवशाली भारत उभा करू शकतात. हे सूत्र आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आणि सर्वसामान्यांना स्वप्न पाहण्याची दृष्टी व क्षमता देऊन सामूहिकता, सार्वत्रिकता आणि सामाजिकता सुदृढ करण्याची आवश्यकता आहे. विकसित भारतासाठी कर्तव्य पथ प्रशस्त केल्याने स्वावलंबी भारत, समर्थ भारत, संपन्न भारत, सुरक्षित भारत घडतो आहे याच्यावरती विश्वास ठेवूया. हा जो अमृतकाळ आम्हाला मिळालेला आहे, या 25 वर्षामध्ये मी देशासाठी काय करू शकतो असा विचार करून जर प्रत्येक सामान्य माणसानं काम करण्याचा प्रयत्न केला. मोदीच 22 तास काम करतायत, आम्ही 8-10 तास तरी काम करू शकतो. ऑफिसच्या वेळात टवाळ्या करत चहा प्यायला नाही जाणार असं तरी म्हणता येऊ शकतं. शेतकऱ्याने उगवता सूर्य आणि मावळता सूर्य मी माझ्या शेतात पाहिजे असं म्हणता येऊ शकतं. मी एकही दिवस कारखान्याचं उत्पादन थांबवणार नाही असं म्हणणारा कामगार निर्माण करता येऊ शकतो. मी माझ्या पोटी जन्मलेल्या मुलाचं संगोपन आणि संरक्षण करेन, जिजाऊच्या दृष्टिकोनातनं करेन अशी म्हणणारी माता माऊली निर्माण करता येऊ शकते. सामान्य आणि असामान्य काम केलेलं आहे. या देशातलं स्वातंत्र्य सुद्धा सामान्याच्या हौतात्म्यावरती होतं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून सामान्य माणसाच्या मनातला हा आत्मविश्वास जागा करणं, त्याला आत्मबोध देणं आणि अमृतकाल काय आहे हे समजावून सांगणं, हे जर आम्ही काम केलं तर निश्चितपणाने भारताला विकसित होण्याचा, एक समृद्ध भारत निर्माण करण्याचा, एक अजय भारत निर्माण करण्याचा, अखंड भारत निर्माण करण्याचा संकल्प आम्हाला पूर्ण करता येणार आहे. पाक व्याप्त काश्मीर कोणत्याही क्षणी भारतात विलीन होऊ शकतो. ही आता पाकिस्तानची स्थिती आहे. कफल्लक देश झालेला आहे, खायला काही नाही आणि कुणीही कर्ज द्यायला तयार नाही. फार काळ टिकणार नाही. युद्ध तर करूच शकत नाही, कंबरडं मोडलेलं आहे. पुलवामामध्ये आम्ही घरात जाऊन ठोकलाय. हिंमत नाही आता भारतीय सैन्याच्या विरुद्ध उभं राहण्याची. स्वतःहून म्हणेल की आम्ही विलीन होतो भारतात. हे होऊ शकतं. हे सगळं व्हायचं असेल तर आमच्यातला आत्मविश्वास वाढवण्याची आवश्यकता आहे. मी तुम्हा सर्वांना विनंती करेन, मी मार्गदर्शन वगैरे काही नाही, घडलेल्याच घटना एकत्रित करून तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हे राजकीय भाषण वाटलं तरीही माझी काही हरकत नाही, पण हे राष्ट्रीय आहे, राष्ट्राच्या हिताचं आहे, उद्याचा भारत घडवणारा आहे आणि आम्हाला आमच्या कर्तव्याची जाणीव करून देणार आहे. याच्यामुळे राजकीय वाटलेलं असलं तरी तुमची क्षमा मागून मी असं म्हणे की याच्यातला राष्ट्रीयत्वाचा भाव समजून घ्या. मतदानाला बाहेर पडा, योग्य माणसांची निवड करा आणि ह्या राष्ट्राचं भवितव्य सुरक्षित करण्याच्यासाठी जे 10 वर्ष घडले त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक चांगल्या गोष्टी पुढच्या 5 वर्षात घडण्याची शक्यता आहे. त्याच्यासाठी 400 पार हेच सूत्र ठेवलं तर राज्यसभेमध्ये 2/3 बहुमत मिळेल आणि आमचा निधर्मिकतेचा चेहरा, हे समाजवादी राष्ट्र, या सगळ्या थोतांड भ्रामक कल्पना फेकून देता येतील. घटनेमध्ये मूलभूत रचनेमध्ये बदल करता येऊ शकेल आणि खऱ्या अर्थानं भारतीय मूल्यावर, भारतीय जीवन पद्धतीवर, भारतीय विचारसूत्रावर आधारित चारित्र्य संपन्न पिढी पुढची घडवण्याच्यासाठी एका समृद्ध भारताचं स्वप्न पाहण्याचा अधिकार आपल्याला मिळणार आहे. म्हणून या राष्ट्रीय दृष्टिकोनातनं आपण या सर्व मुद्द्यांचा विचार करावा अशी विनंती करतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जगत के भाग्य विधाता भारत
भारत माता की भारत